सातबारा आणि इतर विविध महत्वाचे महसुली अभिलेख, त्यातील नोंदी याला मालकीचा पुरावा मानता येत नाही. एखाद्या व्यक्तीचं महसुली अभिलेखात नोंद असणं किंवा नसणं याच्यावर त्या व्यक्तीचा कायदेशीर हक्क अवलंबून असतोच असं नाही. हे आपल्याकडचं स्थापित कायदेशीर तत्व आहे. पण असं जरी असलं तरी गंमत अशी की प्रत्यक्षात सगळी प्रत्यक्ष आणि व्यावहारिक कामं जी होतात ती बहुतांश वेळेला या महसुली अभिलेख आणि त्यातील नोंदीच्या आधारेच होत असतात. मालमत्तेची खरेदी विक्री असेल, व्यवहार असेल, हस्तांतरण असेल किंवा मालमत्तेसंदर्भाने विविध परवानग्या मिळवणं असेल, हे सगळं कामकाज आजही महसुली अभिलेखांच्या आणि नोंदींच्या अनुषंगाने होत असतं. मग गंमत अशी की जेव्हा एखाद्या मालमत्तेची खरेदी करायची असते, तेव्हा साहजिकपणे त्यातील सातबारावरच्या नावांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं, जे काही अंशी खरं सुद्धा आहे. म्हणजे ज्यांचं नाव सातबारावरती आहे, त्या लोकांना तुमच्या खरेदी खतामध्ये जर तुम्ही ती मालमत्ता खरेदी करणार असाल, तर त्यांना समाविष्ट करणं, त्यांना सामील करणं हे अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. पण बरेचदा काय होतं, की व्यवहार करताना किंवा त्या अनुषंगाने नोंदणीकृत करार करताना सातबारा, महसुली अभिलेख आणि त्यातील नोंदी एवढाच जर तुम्ही संकुचित विचार केला, तर त्याने काही वेळेला तुमचं नुकसान होऊ शकतं. ते कसं? तर दुर्दैवाने आपली एकंदर जी सगळी व्यवस्था आहे, त्यामध्ये बहुतांश महसुली अभिलेख हे अद्ययावत नसतात. म्हणजे शासनाने याच्याकरता जिवंत सातबारा वगैरे नावाने कितीही मोहिमा जरी चालवलेल्या असल्या, तरी त्याचा प्रत्यक्ष उपयोग झालेला काही दिसत नाही. म्हणजे एखाद्या मालमत्तेमध्ये खरे मालक जे अस्तित्वात असतील, त्या सगळ्या लोकांची नावं त्या सातबारावर किंवा त्या महसुली अभिलेखात असतीलच, याची आपल्याला खात्री देता येत नाही. मग हे जी नावं वगळली जातात, ती काही वेळेला चुकून वगळली गेलेली असतात. काही वेळेला मुद्दामहून वगळली गेलेली असतात. आणि तुम्ही जर फक्त सातबारावरच्या लोकांशीच व्यवहार करून बसलात आणि ज्यांचा त्या मालमत्तेमध्ये हक्क आहे, पण त्या व्यवहाराशी काही संबंध नाहीये, अशा लोकांनी जर वाद उपस्थित केला, तर ते आपल्या अंगाशी येऊ शकतं. म्हणून जेव्हा-जेव्हा तुम्ही महसूल अभिलेखाच्या अनुषंगाने एखाद्या मालमत्तेसंदर्भात निर्णय घेता, तेव्हा तो अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्या मालमत्तेसंदर्भातली, सातबारावरच्या लोकांसंदर्भातली काही महत्त्वाची माहिती आपण गोळा केली पाहिजे. उदाहरणार्थ समजा एखादी मालमत्ता जर वडिलोपार्जित मालमत्ता असेल, तर सातबारावरचे जेवढे कोणी व्यक्ती आहेत, त्या सगळ्या लोकांची इत्थंभूत म्हणजे गेल्या 50 वर्षापासून ते अगदी आत्तापर्यंतची वंशावळ आपल्याला मिळाली पाहिजे. ती जर योग्य वंशावळ तुमच्या हातात आली, तर ती वंशावळ, त्या वंशावळीमध्ये कायद्याने हक्क असलेले व्यक्ती आणि सातबारावरची नावं ह्याचा आपण एक पडताळा घेऊ शकतो. आणि काही वेळेला असं दिसून येतं, की वंशावळीमध्ये जी काही सगळी व्यक्ती आहेत, जे काही सगळे लोक आहेत, त्या सगळ्यांची नावं सातबारामध्ये अंतर्भूत केलेली नाहीत. मग अशा वेळेला होतं काय, की एकीकडे त्या कुटुंबाचा सदस्य, त्या कुटुंबाचा भाग आणि सहहिस्सेदार म्हणून त्या व्यक्तींना त्या मालमत्तेमध्ये हक्क तर असतो. पण सातबारामध्ये त्यांचं नाव नसतं म्हणून अनेक लोक त्यांना करारात घेत नाहीत. आता नवीन आपल्याकडे जी तांत्रिक सुधारणा झाली आहे, त्यात अजून एक अडचण अशी येते, की ज्यांचं नाव सातबारा उतार्यावर नाहीये, त्यांना खरेदी देणार, खरेदी घेणार वगैरे म्हणून आपल्याला सामील करता येत नाही. मग या 2 गोष्टीचा एकत्रित विचार करून बरेचसे लोक अशा लोकांना घेतच नाहीत किंवा काही वेळेला त्यांना सामील केलं तरी त्यांचे काहीतरी कच्चे करार, नोटरी करार, मान्यतापत्र असले काहीतरी बोगस कागदपत्र करून थांबतात. पण असं करून कृपया थांबू नका. हे जर तुम्हाला व्यवहार चोख आणि निर्धोक करायचे असतील, तर त्याच्याकरता ज्या व्यक्ती सातबारावरती नाहीयेत, पण ज्यांचा त्या मालमत्तेमध्ये हक्क आहे, त्यांना तुमचा जो खरेदी विक्रीचा व्यवहार आहे, जो काही करार आहे, त्याच्यामध्ये मान्यता देणार म्हणून आपल्याला सामील करता येऊ शकतं. त्याच्यात कोणतीही कायदेशीर अडचण, त्रुटी किंवा ज्याला म्हणतात की सिस्टम प्रॉब्लेम अजिबात नाही. याच्यावर काही लोकांचं असं म्हणणं असतं, की ज्यांचं सातबारावर नाव नाहीये, त्या लोकांना तुम्ही मान्यता देणार म्हणून जर सामील केलं, तर नवीन फेरफार जो होईल, जो खरेदीदाराच्या नावाने होणार आहे, त्याच्यात काही वेळेला यांची नावं घेतच नाहीत, कारण त्यांच्या प्रक्रियेमध्ये ते येत नाही. पण त्यांनी आपल्याला घाबरून जाण्याचं किंवा आपलं नुकसान होण्याचं काहीही कारण नाही.
कारण समजा त्या सातबारा बदलताना, सातबारा फिरताना मान्यता देणार यांचं नाव आलेलं नसलं, तरी सुद्धा त्यांनी त्या व्यवहाराला मान्यता दिलेली असल्यामुळे, ज्या व्यवहाराला आपण मान्यता देऊन बसलोय, त्याला आव्हान देणं आणि ते रद्द करून घेणं, हे नाही म्हटलं तरी काहीसं कठीण बनतं. याच्या उलट जर त्यांना तुम्ही त्या करारामध्ये गोवलेलंच नसेल, तर आपण त्या कराराचे भागच नाहीये. तो करार आमचा हक्क किंवा आमच्या हिश्श्यावर बंधनकारकच नाहीये. या स्वरूपाचा दावा करणं हे तुलनेने फार सोपं असतं. म्हणून 4 लोकं काय सांगतात, 4 लोकं काय करतात किंवा पद्धत काय पडलीये, याच्यावर विसंबून न राहता, कायदेशीरदृष्ट्या ज्या लोकांचा हक्क आहे, त्या सगळ्या लोकांना करारात सामील कसं करायचं? त्यांच्याकडनं रीतसर हक्क आपल्याकडे येतोय किंवा नाही हे कसं तपासायचं? या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. गरज पडली तर त्या बाबतीत तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार जे असतील, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पण एक मात्र नक्की, की त्या मालमत्तेमध्ये दूर-दूरपर्यंत एखाद्या व्यक्तीचा जर अधिकार असेल, ती मालमत्ता तुम्ही जर खरेदी करत असाल, तर त्या खरेदी खतामध्ये कुठे ना कुठे त्याला समाविष्ट करणं, कुठे ना कुठे त्याला गोवणं, हे आपल्या दीर्घकालीन फायद्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बहुतांश ठिकाणी आजही फक्त सातबारा, फेरफार नोंदी, त्याच्यावरची नावं याच्यावर सगळं गृहीत धरून पुढचा व्यवहार केला जातो. प्राथमिकदृष्ट्या तुम्हाला एखाद्या मालमत्तेची माहिती मिळण्याकरता सातबारा फेरफारावर तुम्ही अवलंबून राहू शकता. म्हणजे त्याच्यातच जर तुम्हाला गडबड आढळली तर पुढे जायचंच नाही, एवढ्यापुरता त्या महसुली अभिलेखांचा उपयोग आहे. पण महसुली अभिलेख बघून समजा तुम्ही पुढे जायचं ठरवलं, तर मात्र मग महसुली अभिलेखांवर अवलंबून न राहता, एक पाऊल पुढे जाऊन आपण थोडीशी चौकशी केली पाहिजे. सातबारा व्यतिरिक्त त्या मालमत्तेमध्ये कोणाचे काही अधिकार आहेत का हे तपासलं पाहिजे. या संदर्भात तुम्ही नोंदणीकृत करारांचा शोध घेणं हा सुद्धा एक पुढचा टप्पा घेतला पाहिजे. कारण बरेचदा काय होतं, पूर्वीच्या काळी कधीतरी त्या मालमत्तेचं खरेदी खत झालेलं असतं. पण खरेदी देणार, खरेदी घेणार यांनी तो सातबारावरती अंमलच दिलेला नसतो. मग तो खरेदी देणारी व्यक्ती तशीच असते किंवा त्याचे वारस लागलेले असतात. आणि तुम्ही जर शोध घेतलेलाच नसेल, तर त्या महसुली अभिलेखावर अवलंबून राहून तुम्ही ते खरेदी करून घेता. आणि कालांतराने जर जुन्या खरेदी खतातली व्यक्ती किंवा त्याचे वारस आपला हक्क सांगायला आले, तर आपल्या हक्काला बाधा निर्माण होते. हे टाळण्याकरता वंशावळीनंतर जी मालमत्ता तुम्ही खरेदी करत आहात, त्याचा गेल्या सुमारे 30, 40, 50 जेवढ्या वर्षांचा सर्च म्हणजे शोध घेणं तुम्हाला शक्य होईल, तेवढा शोध घ्या. नोंदणीकृत करार आढळले, तर त्याचं स्पष्टीकरण मागा आणि जी काही परिस्थिती असेल, त्याच्या अनुषंगाने पुढे जायचं का नाही? जायचं तर कसं जायचं हे तुम्हाला ठरवता येईल. जर नोंदणीकृत करार आढळलेच नाही, तर मग सगळं निर्धोक आहे. मग पुढे जायला काही हरकतच नाही, काही प्रश्न उद्भवतच नाही. पण कोणत्याही परिस्थितीत सातबारावरची नावं एवढ्या छोट्याशा माहितीवर अवलंबून राहून अंतिम निर्णय कृपया घेऊ नका. त्यांनी एखाद वेळेस तुमच्या कराराला भविष्यात केव्हातरी आव्हान किंवा कायदेशीर कटकटीला सामोरं जायला लागू शकतं आणि ते टाळण्याकरता आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करणं हे आपल्या आज हातात आहे आणि कृपया त्या गोष्टी जर तुम्ही केल्यात, तर तुमचाच पुढचा त्रास हा वाचेल. आपल्याला हा विषय कसा वाटला? आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.